हाय फ्रेंड्स, वेलकम टू मेजवानी शो। तर आज आपण मेजवानी शो मध्ये छान अशी झणझणीत तर्रीदार मटकीची उसळची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय चवीला अप्रतिम होते। तुम्ही जर छोटे मोठे प्रोग्राम किंवा पार्टी वगैरे असेल, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, त्यावेळेला तुम्ही ही मटकीची उसळचा मेनू तुम्ही नक्कीच ठेवू शकता। अतिशय चवीला अप्रतिम होते। या ठिकाणी मी तुम्हाला परफेक्ट वजनी प्रमाण सांगितलेलं आहे। तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर चला मटकीची रेसिपी कशी करायची ते पाहूया। तर या ठिकाणी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी 4 ग्लास पाणी टाकून घेत आहे। तर कुकर तुमच्याकडे मोठा असेल तर तोही वापरू शकतात। आणि या ठिकाणी मी ही मठ घेतलेले होते, जे मी 400 ग्रॅम घेतले होते, रात्री भिजवून घेतलेले आहे आणि तिला छान असे मोड आणून घेतले होते। तर हे मोड आलेले मठ आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात। कुकरमध्ये मठ टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि छान असं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि हळद व्यवस्थित खालपर्यंत जाईल। ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतर या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची 1 शिट्टी काढायची आहे। तर मोठ्या आचेवरती आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। तर कुकरची शिट्टी काढून घेतली आहे, थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया। तर या ठिकाणी एक कढई घेतली आहे। कढईमध्ये 4-5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत। तर हुब्बा पातळ चिरून घेतलेला 10-12 कांदे घेतलेले आहेत। तर हे वजनी प्रमाण बघितलं तर 750 ग्रॅम कांदा आहे आणि यामध्ये आता आपण टाकत आहोत लसूण। तर लसूणच्या 30-35 पाकळ्या आहेत। तर छान अशा लसूण आणि त्याचबरोबर 2.5 इंच मी या ठिकाणी अद्रक टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 600 ग्रॅम मी टोमॅटो टाकून घेत आहे। चिरून घेतलेला टोमॅटो आहे। आपल्याला हा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे, म्हणजे टोमॅटो जो आहे तो लवकर मऊ होईल। तर या ठिकाणी आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला थंड करून मिक्सरला याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी हे इथं मिक्सरला फाईन पेस्ट करून घेते, तोपर्यंत पुढची प्रोसेस करूयात। तर या ठिकाणी एक मोठं पातेलं ठेवून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये 100 ग्रॅम म्हणजे 100-125 ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत मोहरी। तर 1 मोठा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि छान मोहरी टाकून ती छान तडतडून द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की मग यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं छान फुललं की यामध्ये बारीक चिरून घेतलेले 4 मध्यम आकाराचे कांदे टाकून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं कांदा गोल्डन होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे, परतवायचा आहे आणि यामध्ये आपण आता तमालपत्र सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि इथे कढीपत्त्याची पानंही टाकून घ्यायची आहे। छान असं कढीपत्त्याची पानं टाकून घेतल्यानंतर 2 मोठे आपण टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि याच्यात टोमॅटोचं प्रमाण थोडं कमीच ठेवा, कारण आपण प्युरीमध्ये पण टोमॅटो टाकलेला आहे। तर यामध्ये आता ही छान फाईन पेस्ट करून घेतलेली कांदा लसूण अद्रक टोमॅटोची आपल्याला याच्यात टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे। हे छान मिक्स आणि परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तर हे छान परतवून घेतलेलं आहे। 1-2-3 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी 2-3 मोठे चमचे धना पावडर टाकून घेत आहे। मी यामध्ये अख्खा धना वापरलेला नाही, त्यामुळे फक्त धना पावडर हे जी आहे ती 3 चमचे टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी 1 चमचा हळद टाकून घेत आहे आणि यामध्ये 4 मोठे चमचे आपण तिखट टाकत आहोत। हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, बिलकुल याच्यात कुठलीच मिरची ॲड नाही आहे, फक्त बेडगी मिरचीचं टाकलेली आहे। जर तुम्हाला खूप तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसालाही वापरू शकतात। आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। 2 मोठे चमचे मी या ठिकाणी गरम मसाला टाकून हा छान असा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान मसाला मिक्स झाल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आता आपण खोबरे भाजून घेतलेलं होतं आणि ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं इथे टाकून परतवून घ्यायचं आहे। खोबरं परतल्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। 125 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत
आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर ज्या भांड्यात मिक्सरच्या प्युरी करून घेतली होती त्यामध्येच पाणी टाकून इथे पाणी टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं ते पाणी मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तर छान असं पाणी एकजीव झाल्यानंतर ते गरम होईल आणि त्याला हलकी अशी उकळी येईल। तर हे पहा इथे छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली मटकी जी आहे ती आपण टाकून घेणार आहोत। तर मी या ठिकाणी पाण्यासहित मटकी टाकलेली आहे। तर आता आपण हे व्यवस्थित मसाले आणि मटकी मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे। तर तुम्ही पहा छान अशी आपली इथे मटकी शिजलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर इथे तुम्हाला पाणी कितपत टाकायचं आहे, कन्सिस्टन्सी किती हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ते पाणी टाकून घ्यायचं आहे। तर साधारण मी या ठिकाणी 1 लिटर पाणी अजून ॲड करून घेतलेलं आहे। तर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही ते पाहू शकता। आता ही मटकी जी आहे ती याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर आपण सुरुवातीला मीठ घातलेलं होतं, मटकी शिजवताना टोमॅटोमध्येही मीठ घातलेलं होतं, त्यामुळं थोडं मीठ टाकून चव घेऊन बघा आणि त्यानंतर कमी वाटलं तर अजून टाका। तर छान असं आपलं मीठ टाकून मिक्स करून उकळी काढून घ्यायची आहे। झाकण अजिबात ठेवायचं नाही, छान अशी त्याला तर्री येईल। तर मग आता सर्व करून घ्यायचं आहे। तर छान मटकी तयार झाल्यानंतर यामध्ये आता आपण प्लेटमध्ये मटकी टाकून घ्यायची आहे। तर मटकीची उसळ टाकल्यानंतर यामध्ये आपण फरसाण टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी कांदा टाकून घ्यायचा आहे। तयार झाली आपली मटकीची उसळ। तर ही आरामात 14 ते 15 लोकांसाठी होते। तर याचं जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा। भेटूयात नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।